श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। देखे पुढिलांचे ओझे तरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दटिजे धनुर्धरा तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे। ऐसा अहंकारादी रूढ एके देशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना। हे असो प्रस्तुत सांगी जैल तुझ हित ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्यचरण कमलाला वंदन करून उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या दिव्यचरण कमलाला वंदन करून आज संत संघाला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तगण या सर्वांना श्री गुरुदेव। भागविको मागील आठवड्यात आपण जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीतून अतिशय सुंदर असा आत्मबोध जगद्गुरु श्रींनी आपल्याला सोप्या उदाहरणातून दिला की ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचं स्पष्टीकरण केलं की निर्जीव दगडाची काय करशील सेवा तो निर्देव देईल काय। कवन्या घोली बुडीपरी गवारात तीर्थाच्या माहेरांना ओळखीशी अष्टदर्शे तीर्थे जयाच्या चरणी तो तुझा हृदय आत्माराम देही देव असता फिरशी नाना तीर्थात चुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव। ज्ञानेश्वर माऊली सांगतात की निर्जीव दगडाची सेवा करू नका आणि तरीही ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रा करतात आणि भाविक भक्तांच्या मध्ये जनजागृती करतात। म्हणजे संतांचे विचार आत्मबोधाचे विचार वेगळे आणि समाजासाठी असणारा कळवळ आणि त्याच्यासाठी असणारे कर्म श्रीकृष्णाला या विषयामध्ये सांगायचं आहे की निष्काम कर्म संत करतात ते अगदी भक्तांसाठी जडमुडांसाठी करत असतात। जगद्गुरु श्रींच्या माऊलींनी त्यांच्याच अभंगाचं उदाहरण दिलं। पाप आणि पुण्य सारा होई भ्रम जगशून्यमय जगशून्यमय की जगद्गुरु श्री माऊली या अभंगामध्ये असं सांगतात पाप पुण्य नुसता भेदाभेद आहे आणि जग शून्यमय आहे म्हणजे खूप मोठं व्यापक आहे आणि पाप आणि पुण्य ह्या नुसत्या कल्पना आहेत। मग असं असेल तर मग आम्ही कर्म का करावं असा सहज तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न येईल आणि त्याचं विवेचन पण जगद्गुरु श्रींनी सुंदर केलं की सत्पुरुषांचं आचरण जे असते जी कर्म असतात ही कर्म लिप्त नसतात म्हणजे त्या कर्माला कुठलीही बाधा झालेली नसते। त्या समाजासाठी त्यांचा तो वसा असतो आणि या वशाच्या माध्यमातून संत तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धारासाठी
हे कर्म अगदी सारखं एखादं बालक आई जसं बाळाला घास भरवताना आई स्वच्छ मराठीत बोलत असते, शुद्ध बोलत असते, पण त्या बाळाच्या समजुतीसाठी तिला बोबडं बोलावे लागतात. अगदी हीच भूमिका संतांची असते. आणि ती मागील आठवड्यामध्ये जगद्गुरू श्रींनी आपल्याला अतिशय समर्पक सांगितलं. या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाला अजून व्यापकपणे ज्ञान देताना सांगतायत की जे कर्म करतोय ते ज्ञानी आणि अज्ञानाचा थोडा फरक करून सांगतायत. आणि अज्ञानाचं पहिल्यांदा सांगताना असं सांगतात की अर्जुना जरा विचार कर ना, की एखाद्या माणसाच्या डोक्यावरती ओझं आहे असं समज. ते ओझं तू तुझ्या डोक्यावरती घेतलंस तर त्या डोक्यावरती जे बोजा आला त्या बोजाचा निश्चितच तुझं शरीर अवघडणार, मान दुखणार, त्या ओझ्याचा त्रास होणार. कर्माचं सुद्धा असंच आहे की ज्या वेळेला अज्ञानी कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माची बाधा त्या निश्चितच अज्ञानाला होत असते. आणि हे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अतिशय गुह्य ज्ञान सांगतात की ज्या वेळेला तो आत्मज्ञान सांगण्याच्या पात्रतेचा होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान सांगायच्या फंदात पडू नये किंवा ते सांगूच नये. कारण त्याचा विपर्यास होण्याची शक्यता असते. कारण त्याची आवक केवढी, त्याची बुद्धिमत्ता केवढी, त्याच्या ते बुद्धीला झेपेल का, हे सगळं बघून त्या ज्ञानाप्रमाणे त्याला तर आत्मबोध करणं गरजेचं आहे. आणि हे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, हे सगळं जरी असलं तर तू श्रेष्ठ आहेस. आणि तू मी जो संवाद करतोय हा सामान्य माणसाला समजणार नाही. आणि म्हणून मी तुला अतिशय सोप्या भाषेत हळूहळू त्या कर्मबोध आणि आत्मबोध सांगतोय. मला कारण संतांना अगोदरच आत्मज्ञान झालेलं असतं, त्यांची कर्म लिप्त नसतात. श्रीकृष्ण पुढं सांगतात असं की सूर्याचं उदाहरण देतात आणि सांगतात अरे बघ ना, सूर्य उगवतो, सूर्य सृष्टी उजळते. या सृष्टीमध्ये उजळल्यानंतर सृष्टीमध्ये नित्य कर्म घडत असतात. काय पुण्य घडतं, काय पाप घडतं, त्या सृष्टीमध्ये जी जी कर्म घडत असतात ती कर्म घडतात ती कशामुळं, तर सूर्यप्रकाशात ती घडत असतात. पण सूर्याला त्या कर्माची बाधाच होत नाही. सूर्याला त्याचं काहीच शुभाशुभ नसतं, कारण त्याचं काम आहे की आपला सूर्यप्रकाश देणं. ज्ञानी सुद्धा तसेच असतात, आत्मज्ञानी संत सुद्धा तसेच असतात. आणि मग ज्ञानी आणि अज्ञानीचा हा जो फरक आहे, हा फरकाचा तुझ्या मनात गोंधळ होऊ नये म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला अतिशय समजून अतिशय सोप्या भाषेत पुढं निघून आत्मबोधाकडे नेत जात आहेत की आत्मबोध होणं गरजेचं आहे. तू सुद्धा त्या पात्रतेचा आहेस, पण तुझ्या मनामध्ये मोह तयार झालाय, मायेमध्ये तू गुंतलायस आणि त्यामुळं तू युद्ध करायला तयार नाहीस. मला इथे एक दृष्टांत सांगावा असं वाटतो की जनक राजाचं अष्टवक्र भेटल्यानंतर पूर्ण भ्रांती निघून जाते. आणि जनक राजा कथा कीर्तन ऐकण्यासाठी बसलेले असतात, रात्रीची वेळ असते आणि अचानक त्या कीर्तनामध्ये त्या मंदिरामध्ये एवढे दंग झालेले असतात की पूर्ण देहासक्ती विसरून आत्मानंदात निमग्न होत असतात. आणि जनक राजालाही तेवढ्यात त्यांचा एक सेवक पळत येतो आणि जनक राजाला सांगतो, महाराज आपल्या राजवाड्याला आग लागली, आता ताबडतोब चला. जनक राजा त्याला फक्त असा हात करतात आणि सांगतात तू राजवाड्यात निघून जा. त्याला काय बोध होत नाही. परत तो सेवक ते कीर्तन संपल्यानंतर येतो आणि सांगतो, अहो एवढा मोठा आपला राजवाडा जळा, मोठं नुकसान झालं आणि तुम्ही तिथं आला नाही. तर जनक राजा म्हटले ते जळालं तर ते माझं नव्हतंच, ते परमेश्वरानं दिलं होतं, ते गेलं, त्याचं दुःख काय करायचं आहे. एवढा मोठा आत्मबोध मला ज्ञान होत होतं, मी एवढ्या संतांच्या सानिध्यात होतो आणि त्यामुळे ते राजवाडा जळला, त्याच्या पुढे मला काही दुःख नाही. अज्ञानी माणसाच्या बाबतीत जगद्गुरू श्रींनी एक उदाहरण असं सांगितलं, अज्ञानी माणसाचा एखादा राजवाडा जळला तर त्याचा वाडा असतो मोठा आणि तो शेठजीचा वाडा जळल्यानंतर शेठजीला कळाल्यानंतर स्वतःचं दुकान बंद करून त्या वाड्यापुढं जाऊन शेठजीला आकाव तांडव मांडला. अरे किती मोठं नुकसान, देवा तुला बघावलं नाही, माझं नुकसान झालं, मी पै जमवून कष्ट केलं, देवा तुला बघावलं नाही. छाती फोडून रडत होता, आक्रोश करत होता, देवा किती मोठं संकट आणलं. आणि त्याचा मुलगा त्या वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर घरातून येऊन बघतो तर आपले वडील एवढ्या आकांताने रडतायत. तो हळूच कानापाशी जातो आणि म्हणतो, बाबा का रडताय, अरे वेडा आहेस का काय, खोळाय, बघतोयस वाडा धाड जळतोय आणि तू बघतोयस आणि मी का रडतोय म्हणून विचारतोय. अहो काळजी करू नका, मागच्या आठवड्यात माझ्या नावावर होतं, मी तू विकून टाकलाय. वेडा मग मगाच्यानं सांगायचं नाही, डोळे पुसलून गेले. हा कर्मबोधातला जो भेद आहे, हा भेद संतांचा आणि सामान्य जीवनाचा भेद तोच ज्ञानेश्वर माऊलींनी या विषयामध्ये मांडलाय. आणि हे मांडत असताना मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याला जगद्गुरू श्री माऊली घडवतायत. मला तरी जवळजवळ आता 25 वर्ष माऊलीच्या सानिध्यात येऊन झाले की अक्षरशः एखाद्या शिल्पकाराप्रमाणे माऊली आपल्याला घडवत असतात. आणि शिल्पकार मूर्ती बनवतो, स्वामी सांगतात आपल्या प्रवचनात वेळोवेळी की शिल्पकाराला त्या दगडातच अगोदर मूर्ती दिसलेली असते, ती त्या दगडातच अस्तित्वात असते. जगद्गुरू श्रींच्या सानिध्यात येण्यापूर्वी मी तरी दगड होतो
आणि मग आपण सर्वजण अज्ञानी होतो, बद्ध आहे, आणि या बद्धांना स्वामी घडवतात, म्हणजे त्यातला अनावश्यक भाग आहे तो छिनीनं काढतात. अगदी तसंच माऊली आपल्याला घडवतायत. आणि निश्चितच आज माऊलींनी या चरणाजवळ जे बसवलंय ते तुकाराम महाराज असं म्हणतात, बोलिले लेकरू वेडी वाकडी उत्तरे क्षमा करा अपराध महाराज सिद्ध तुम्ही, नाही विचारीला अधिकार मी आपला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. तसं जगद्गुरु श्रींना आम्ही वारंवार असं आता म्हणावंसं वाटतं की माऊली आता चरणाजवळ तेवढं घट्ट ठेवा. आणि ही प्रार्थना करण्यासाठी का, तर आमच्यासाठी स्वामी तुम्ही किती अहोरात्र झटलाय, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आमच्यासाठी वेचलाय. भाविक आपण सर्व जाणत आहात की जगद्गुरु श्रींचे प्रवचन दर्शन सोहळे होतात, वारी उत्सव होतात. आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या घटना असतात, त्या छोट्या छोट्या घटनासुद्धा माऊली आपल्याला अतिशय प्रेमानं समजून सांगत असतात. आता बघा ना, आपण कष्ट करून काही पैसा कमवतो, काही दागदागिने महिला कमवतात, त्या आपल्या वारी उत्सवाला घालून येतात. कुठं प्रवचन दर्शन सोहळे असतात तिथं ते घालून येतात. अशा वेळेसुद्धा जगद्गुरु श्रींचं आपल्या लेकरांच्यावरती एवढं बारीक लक्ष असतं. आणि ज्या वेळेला प्रवचन दर्शन सोहळ्यासाठी दर्शन बरं चालू होतं किंवा दर्शनाची गर्दी असते, प्रवचनाला गर्दी उसळते, त्यावेळेला आपल्या सर्व बंधू भगिनींना माऊली अतिशय प्रेमानं सांगतात की बाबांनो, आपल्याजवळ असलेल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, महिलांनो तुमचे पर्स सांभाळा, तुमचे दागिने सांभाळा. या कार्यक्रमामध्ये चोर येण्याची शक्यता असते, तुम्ही अहोरात्र कष्ट करून ते मिळवलेलं असतं. म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक कृतीची काळजी जगद्गुरु श्रींना असते. आणि असं मग आम्ही जर ही गोष्ट ऐकली नाही तर आपण अज्ञानपणाने एखादी गोष्ट केली असं वाटतं. एका महिलेचं एक छोटंसं उदाहरण द्यावं असं मला वाटतं. एका महिलेनं दागिनीचा खूप सोस असतो आणि मग तिला कुठंही जायचं असलं तर ती आपल्या अंगावरती सगळे दागिने घालायचे आणि थोडंसं मिरवायची सवय असते. मग ती गावची यात्रा असू द्या, मोठे समारंभ असू द्या, ती मग दागिने घालायचं आणि मिरवायची सवय असते. तिच्या गावाच्या शेजारी एक मोठी यात्रा भरते. हे यात्रेमध्ये ती सगळे दागिने घालून त्या यात्रेमध्ये मिरवत असते. संध्याकाळची वेळ होते, त्या आसपास राहणारे चोर ते निरीक्षण करतात की या ताईंच्या अंगावरती भरपूर दागिने आहेत. आणि मग तिचा पाठलाग करतात, तिचं घर बघतात कुठं आहे, घराचं टेहाणी करतात आणि निश्चित आता हिच्या घरी चोरी करायला दिवस ठरवतात. आणि दोघं तिघं चोर मिळून तिच्या घरी जातात. रात्रीची वेळ असतात, दरवाजा उघडतात, तिच्या घरात शिरतात आणि तिला मारहाण करून तिच्या अंगावर दागिने काढतात. सगळे दागिने काढले, ते गाठोडं बांधलं, तिच्या तोंडावरला हात काढला आणि हे दागिने घेऊन निघाले. पण हिचा स्वभाव असा असतो की बडबड बी असते सारखी. आणि ती पटकन म्हणते, नेहा जावा, काय काय नेऊन नेतायसा तिथे कुठं खरं आहे ती. असं म्हटल्या चोरांचा जे पारा चढतो, म्हणतो सगळं खोटं दागिने आहे, ती रात गेली आपली चोरी करण्यात आणि सगळं खोटं आहे. ते दागिने तसंच ठेवतात, परत येतात आणि तिला परत मारहाण चालू करतात. बद मारायला सुरुवात करतात. मार खाती चोर कंटाळतात, पण ही काही उगाच चूक करत नाही. ह्यांना आश्चर्य वाटतं, हिला काय सुद्धा होत नाही, ही चूक करे ना. गप्प बसतात चोर आपलं. ते म्हणतात गाठोडं बी इथंच असू दे, काय हिला सांगण्यात काय अर्थ नाही, हिला बोलण्यात काय अर्थ नाही. मागं निघाले आणि जाता त्याच्या पुढचं म्हणते, काय मारलं सा, मला लागतं वी, ह्याच्यापेक्षा नवरा मला रोज रात्री जास्त मारतो. चोर म्हटले लय शानी आहे. आणि मग आम्ही सर्वांनी भाविकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की भाविको, की ज्या वेळेला संत आम्हाला बोध करतात, मला सांगायची गोष्ट एवढीच आहे की आपण अज्ञानपणानं काही गोष्टी करत असतो आणि अज्ञानपणानं काही गोष्टी केल्या की निश्चितच त्या आपल्या नाशास कारणीभूत होतात. या समासामध्ये ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की आत्मज्ञानी संतांचे 2 प्रकार आहेत. पहिले आत्मज्ञानी संत असे असतात की ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला, की ते आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्या आत्मसाक्षात्काराच्या आनंदात स्वतः निमग्न राहतात. समाजाची कुठलीही चिंता त्यांच्या डोक्यात येत नाही आणि त्या आनंदात स्वतःच ते इतके गळून गेलेले असतात की समाजामध्ये काय चाललंय, सुख आहे, दुःख आहे, अडचण आहे, त्यांना भान सुद्धा राहत नाही. पण असे काही संत असतात, असे काही आत्मज्ञानी संत आहेत की त्यांना आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला की त्यांच्या मनातली उर्मी आहे ती त्यांना गप्प बसू देत नाही. कारण अशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, या उक्तीप्रमाणे त्या जनसमाजाचा उद्धार व्हावा, त्यांचं कल्याण व्हावं, त्यासाठी अहोरात्र झटत असतात. आणि जगाचा कसा उद्धार होईल, जगाचं कसं कल्याण होईल, त्याच्या जीवनात कसं परिवर्तन होईल, आणि हे करण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. की जसं ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्ञान की गंगा बहते चलो. या उक्तीप्रमाणे जगद्गुरु श्री सुद्धा आपल्याला सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन आज आपल्या आध्यात्मिक कार्याची पताका, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारतामध्ये एकही जिल्हा आपला शिल्लक राहिला नाही, पण परदेशामध्ये सुद्धा उत्तराधिकारी कानिपनाथ महाराजांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वतः स्वामींच्या मार्गदर्शनानुसार आपण भारताच्या सीमा कधीच ओलांडल्या. ज्यावेळेस श्री संप्रदाय स्थापन झाला 1991 साली, सहज माऊली बोलता बोलता एकदा जुन्या मिटिंगमध्ये असं म्हटल्या की 2005 मध्ये आपण परदेशात जायचं आहे. त्यावेळेला आम्ही जुने प्रबोधनकार त्या मिटिंगला होतो.
म्हटलं ठीक आहे माऊली, अजून आपण महाराष्ट्रातूनच बाहेर गेलो नाही, पण मनात फक्त म्हणायचं माऊलींच्या पुढं काय अज्ञानच आहे, आपण काय बोलू शकत नव्हतो. पण ज्यावेळेस 2005 माऊली अमेरिकेमध्ये प्रस्थान केलं त्यावेळेस कळालं की संतांचे बोध किती महत्त्वाचे असतात आणि ते आम्हाला घडवण्यासाठी असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की अज्ञानपणानं जी कर्म करतात ती अज्ञानपणानं केलेली कर्म तुला बाधक ठरतील, नाशास कारणीभूत होतील. जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. बघा, संतांच्या नादी लागलो आपण की आपलं कल्याण होतं, परंतु संतांसारखाच आभास किंवा भास निर्माण करणारे समाजामध्ये काही लोक असतात. कोण स्वतःला देवीचा भक्त समजतो, कोणावर दत्तात्रय येतो, कुणावर शंकर येतात, कुणावर आणखीन काहीतरी येतात. त्याला एकदम व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर कोकणी भाषेत बोलायचं झालं तर त्याला भगत बोलतात. तिकडे मालवणी भाषेत बोलायचं झालं त्याला घाडी बोलतात. जरा देशावरच्या भाषेत बोलायचं झालं तर देवऋषिलक बोलतात, किंवा विदर्भाच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला वैदू म्हणतात. हे जे लोक असतात त्यांची परिस्थिती फार विचित्र होते. का होते? कारण प्रत्येक गोष्ट ते आपल्या डोक्यावर उचलून घेतात. दुसऱ्याचा बोजा, तुमची अडचण असते तुम्ही त्याच्याकडे जाता, जसे संताकडे येतात तशी त्याच्याकडे जाता. त्याच्याकडे गेल्यानंतर तो काहीतरी चेटूक नाटूक किंवा त्याचं जे काही पद्धत असते त्या पद्धतीनं करून देतो तो, आणि सांगतो इथं लिंब एवढी ठेवा, ही नारळ ठेवा, अमुक करा तमुक करा वगैरे वगैरे सांगतो. आपण थोडंसं समाधानी पावतो, निघून जातो. त्याची दुर्दशा का झालेली असते? कारण त्याने समोरच्या माणसाचं जे कर्म आहे ते स्वतःहून ओढावून आपल्या डोक्यावर घेतलेलं असतं, आणि त्यामुळे त्याच्या शरीराला ते पेलत नाही, आणि म्हणून तो त्याच्यामध्ये किंवा व्यावहारिक भाषेत म्हणायचं झालं तर समोरच्या माणसाचं कर्म चुकवण्याचा तो प्रयत्न करतो, आणि त्यामुळे त्याचा स्वतःचा घात होतो. त्याच्या मुलाबाळांना, त्याच्या कुटुंबाला जो त्रास होतो तो त्याच्यामुळे होतो. कारण ते अज्ञान आहे त्याचं. समोरच्याचं जे कर्म आहे, नियतीनं ठरवून दिलं कर्म, चुकवण्याचा अधिकार तुला नाही. साधू संतांकडे आल्यानंतर असं का नाही घडत? त्या साधू संताचं वाईट का नाही होत? समोरच्या व्यक्तीला सुख का मिळतं? तर साधू संत कधीच तुमचं कर्म बदलत नाहीत, स्वतःवर कधीच ते घेत नाहीत. ते काय सांगतात? तुझी अडचण आहे ना ही, ती सुटली पाहिजे ना, 10 मिनटं वेळ काढ आणि नामस्मरण कर, कुणाचं वाईट चिंतू नकोस. त्याचा परिणाम काय होतो? तो नामस्मरण केल्यामुळे त्याचं मन जे आहे ते सात्विक बनवलं जातं. मन सात्विक बनून वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर त्या कर्माला सामोरं जाण्याचं सक्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप करतात. हे वैज्ञानिक प्रक्रिया होते. अध्यात्माच्या भाषेत बोलायचं झालं तर ती भक्ती केल्यामुळे, त्याच्या नामस्मरणाची पुंजी वाढल्यामुळे त्याचं क्रेडिट त्या नियतीकडे वाढतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या त्या पात्रतेचा, त्याचा जी पत निर्माण होते, आणि ती पत निर्माण झाल्यामुळे जी येणारी प्रसंग जो आहे त्याची तीव्रता कमी होते. कधी कधी पत एवढी वाढते की त्याच्यातनं मायनस होऊन जातं त्याचं कर्म, आणि तशा प्रकारे त्याला अनुभव येतो. कधी कधी ते मायनस होणार नाही, पण त्याला ते थोडंफार त्याचं भोगावंच लागणार. पण पत निर्माण झाल्यामुळे तो येऊन एकदम पंक्चरच होणार होता, तर थोडासा त्याला थोडीशी इजा होईल किंवा थोडंसं त्याला त्याचा दुःख भोगावं लागेल, परंतु त्याची प्रचंड तीव्रता होती ती त्या नामस्मरणामुळे कमी होते. आणि वरती परत काय सांगितलेलं आहे? स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. म्हणजे परत हमी दिली नियतीला की मी परत कधीच कुणाचं वाईट करणार नाही. कारण वाईट जे कर्म असतं ना तेच बुमरँग होतं. चांगलं कर्म जे आहे ते आपल्या अंगावर जरी आलं तर ते आपल्याला हवंच असतं ना, त्या कर्माचं फळ चांगलं असतं. चांगलं असणार म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही अनेक ठिकाणी दानधर्म केलात, त्याचं एक पुण्य वाढलेलं आहे, आणि हे पुण्य तुमच्याकडे चालून आलं, तर येताना ते काय करणार? तुमच्याकडे ऐश्वर्य घेऊन येणार, तुमच्याकडे येताना सुख घेऊन येणार, तुम्हाला धनलाभ घेऊन येणार. आपल्यापैकी किती जणांना हा जो योग आहे तो नको आहे? आपण इथे सर्वजण बसलेले आहात. तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही दानधर्म केलात, अन्नदान केलं किंवा आणखीन चांगल्या प्रकारचं कर्म केलं, त्या कर्माचा संचय झाला आणि त्या संचयाचं फळ आता तुम्हाला मिळतं आहे. त्यामुळे त्याचा एक योग निर्माण झाला की शुभ फलप्राप्ती तुम्हाला द्यायची आहे. मग ती फलप्राप्ती काय की तुम्हाला सुख मिळणार आहे, संपत्ती मिळणार आहे, धन मिळणार आहे, असा योग तुमच्या नशिबामध्ये आला.
तर तुमच्यापैकी किती लोकांची तक्रार असणार की हे नको 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 आम्हाला हे सुख नको आहे म्हणून? कुणाचीच असणार नाही. तो भोगता तुम्ही. त्या कुणाकडे तक्रारच करत नाही किंवा कधी असं म्हणत नाही की मागे मी केलं होतं ना त्याचं फळ मला मिळालं. असं कधीच आपल्या मनात येत नाही आणि आपण ते उपभोगतो. पण मागे एखाद्या वेळेला आपल्याकडून कुणाची तरी फसवणूक झालेली आहे, कुणीतरी लुबाडलं आहे, म्हणजे कुणाला तरी आपण लुबाडलं किंवा कुणाला तरी काहीतरी आपण जायबंदी केलं आहे. आता तेही कर्म संचित म्हणून ठेव म्हणून साठलेलं आहे. आता ते कर्म तुमच्या राशीकडे किंवा तुमच्याकडे तुमच्या रोखानं येऊ लागल्यानंतर त्याबद्दल तुमची तक्रार आहे. मग संत काय करतात, ते ओळखतात की ह्याचं कर्म काय आहे आणि ते का तुमच्याकडे येतं. कारण तुम्ही जे केलेलं तेच बुमरँग होतं आहे. तुम्ही जे केलेलं ते तुमच्याकडे येतं आहे. मग त्याच्यासाठी संत काय करून देतात, तुम्हाला अशी एक रेमेडी काढून देतात. तुम्हाला नामस्मरण करायला सांगतात. नामस्मरण केल्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या मगाशी मी सांगितलं की संयम वाढतो, समयसूचकता वाढते, प्रगल्भता वाढते. हे मी वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव्ह केलं आहे की दररोज नामस्मरण जर केलं तर आपल्यामध्ये सक्षमता वाढते. कोणती सक्षमता, तर संयम वाढतो. संयम वाढला की उतावळीपणा कमी होतो. समयसूचकता वाढली की परिस्थिती कशी हाताळायची कळते. नेतृत्व करण्याचा गुण वाढला की खिलाडू वृत्ती निर्माण होते. अशा प्रकारे अनेक गोष्टी हे नामस्मरण करून अंतःकरणाला मी डेव्हलप करून देतो. त्यामुळे समोर येणारा प्रसंग तुमच्या रोखानं येतो आहे ते बघून तुम्ही त्याला कसा चुकवता येईल त्याला सामोरं जायचं आहे. पण आपल्याला कमीत कमी तो डॅमेज कसा करेल ही क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे त्या प्रसंगाला तुम्ही सामोरे जाता आणि तो प्रसंग सहज लिलया तुम्हाला स्पर्श करून निघून जातो. आणि दुसरं काय सांगितलेलं असतं, स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. त्यामुळे सात्विकता सोडत नाहीत तुम्ही. मला असा प्रसंग आला आहे काय, बघतो बरं ठीक आहे. त्याच्यामुळे परत वाईट गोष्ट करायच्या भानगडीत पडत नाही. हे घाडी देवऋषी चिटूक नाटूक करणारे अशी जी मंडळी आहे ही ह्यातलं काहीच करत नाही. कारण त्यांचा शास्त्रोक्त अभ्यास झालेला नसतो. हा काय त्यांचा दोष नाही आहे, दोष त्यांच्या ज्ञानाचा आहे. अज्ञान आहे ना, देवाबद्दलचं अज्ञान आहे, अध्यात्माबद्दलचं अज्ञान आहे. जे अध्यात्म नीट शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आपला जन्म कशासाठी झाला, आपल्याला जन्माला घालणारे आईवडील नसून ती परमात्मा शक्ती आहे, ती जन्माला घालते. 84 लक्ष योनी त्या नियतीनं निर्माण केल्या, त्या परमात्म्यानं निर्माण केलेल्या आहेत. आणि हे राहटगाडगत निसर्गाचं चालण्यासाठी एकमेकावर डिपेंड ठेवलेलं आहे. एकमेकांच्या जीवनामध्ये सुखदुःख ठेवलेले आहेत. ती सुखदुःख कोण ऑपरेट करतो, कशी निर्माण होतात, कशी येतात. जसं आपण कधी कधी म्हणतो एप्रिल महिन्यामध्ये पाऊस कसा पडला, तो पाऊस येण्यासाठी तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये वादळ निर्माण व्हावं लागतं. ते वादळ निर्माण झालं की त्याचा वेग कसा आहे वगैरे ह्याचा विचार करून तो पाऊस यायचं की नाही यायचं. मग तो चक्रीवादळ येणार का गारांचा पाऊस पडणार की नुसताच पाऊस पडून जाणार का विजाच्या कडकडाट असं येणार, ते त्या वादळावर अवलंबून असतं. म्हणजे समुद्रामध्ये परिस्थिती निर्माण व्हावी लागते. तसाच हा प्रकार आहे की इथेसुद्धा असाच प्रकार आहे की जीवनामध्ये जे प्रसंग येतात ते का येतात, त्यालाच का आले ह्याचा अभ्यास ह्या देवऋषी घाडी लोक जे आहेत, भगत लोक यांचा नसतो. का? कारण त्यांना अध्यात्म शास्त्रोक्त पद्धतीने कळलेलंच नसतं. आपण देवाचे कोणीतरी ठेकेदार आहोत अशा पद्धतीनं ते वागत असतात. शास्त्रोक्त पद्धतीनं अभ्यास झालेला नसतो. मग कोंबडी का नरबळी दे, पशुबळी दे वगैरे वगैरे. साधू संत कधी सांगतात का बळी द्या म्हणून? कारण साधू संतांना माहिती आहे की त्या कोंबड्यामध्ये, त्या बकऱ्यामध्ये, त्या कुत्र्यामध्ये, त्या गाढवामध्ये, त्या घोड्यामध्ये, सगळ्यांमध्ये तो परमात्माच वसलेला आहे. मग परमात्म्याला, एका स्वरूपातल्या परमात्म्याला दुसऱ्या स्वरूपाच्या परमात्म्याच्या समोर जर बळी दिलं तर आवडेल का? 2 हात आपलेच आहेत, एक हात कुणीही तोडला आपल्याला आनंद वाटेल का? वेदना आपल्यालाच होणार ना. हे तत्त्वज्ञान माहीत नसल्यामुळे वाडवडिलांनी चालवलं ना, मग हे चालवतात आणि त्याच्यातून त्यांचं अज्ञान निर्माण होत असतं आणि या अज्ञानातून त्यांचा नाश होतो. म्हणून हे अर्जुना, अज्ञानानं काही करायचं नसतं. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यासाठीच अभंग लिहिला की जे जे ज्ञानविरहित केले
ते जन्माचे मूळ झाले. म्हणून जीवनामध्ये कुठलाही प्रसंग आला तर इकडे तिकडे अंधश्रद्धेच्या लोकांकडे न जाता साधू संतांकडे या. साधू संतांना जे अध्यात्म कळलेलं शास्त्रोक्त पद्धतीनं जीवन जे नीट कळलेलं आहे त्यामुळे ते तुमची विल पॉवर वाढवतील. तेही तुमच्या जीवनातला प्रसंग काढून टाकू शकत नाहीत, पण निर्माण होता कामा नयेत वाईट प्रसंग, याच्यासाठी तुम्हाला डेव्हलप करून देतील. तुम्ही जे करणार आहात ते तुम्हाला भोगावंच लागणार. रामानं जे कर्म केलं ते कृष्णाला भोगावंच लागलं ना पुढच्या जन्मामध्ये. ती गोष्ट सांगतो ना आम्ही की 16,107 सीतामाई, सोन्याच्या सीतामाई घेतल्या आणि दररोज भगवान प्रभू रामचंद्र बसले यज्ञाला. त्याचा परिणाम असा झाला 16,108 नारींबरोबर पुढच्या अवतारामध्ये लग्न करावं लागलं, संसार करावा लागला. मग देवाला जर कर्म चुकत नाही, मी जर काय वाईट कर्म केलं तर मला चुकणार नाही, तर बाकीच्यांनाही चुकणार नाही. हे लक्षात आहे. देवाला जर कर्म चुकत नाही, साधू संतांना कर्म चुकत नाहीत. मांडवी ऋषींची अशीच कथा आहे. त्यांनी जे लहानपणी जे कृत्य केलं होतं ते त्यांना पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागलं, सुळावर चढावं लागलं. तेव्हा कर्म असं आहे. म्हणजे कर्म म्हणजे काय, नियती म्हणजे काय, मनुष्य जन्म म्हणजे काय, 84 लक्ष योनी काय येतात, जन्म मरणाचा फेरा काय प्रकार आहे, हे सगळं ज्ञान नसल्यामुळे हे अशा प्रकारचे जे लोक असतात हे लोक अज्ञानानं किंवा अज्ञानपणामुळे म्हणूया वाडवडिलांच्या परंपरा म्हणून हे जात राहतात. आणि त्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल त्यांची कुटुंब बर्बाद झालेली असतात, कुटुंब उद्ध्वस्त झालेले असतात. का तर त्यांचं ते अज्ञान. काही जणांवर देव येतो, त्यांच्यावर तर दत्त महाराज आहेत, तर त्याची परिस्थिती काय, त्याची बायको आजारी असते, त्याची मुलं आजारी असतात, त्याच्या घरात एवढं शूद्र सैन्य असतं. काही जणांवर संतोषी माता येते, काही जणांवर विठ्ठल येतो, कुणावर शंकर येतो, कुणावर ब्रह्मदेव येतो, काय मी ऐकलेलं नाही. पण असे काही काही देव येतात. कुणावर काळूआई येते, कुणावर झोटिंग येतो, कुणावर आणखीन काहीतरी येतो. हे काय प्रकार आहेत सगळे, तर हे अज्ञानपणाचे सगळे प्रकार आहेत. आणि मग त्याच्यावर उदरनिर्वाहाचं साधन तयार होतं. आधी मुळामध्ये देव कधीच अंगात येत नाही, देव आपल्यातच असतो. भूत कुठूनही बाहेरून येत नाही, आपणच मोठं एक भूत आहोत. तेव्हा याचं पूर्ण ज्ञान, शास्त्रोक्त पद्धतीचं ज्ञान नसल्यामुळे ह्या मंडळींना जो त्रास होतो तो अज्ञानपणामुळे. तसं इथे अर्जुन आहे की जर दुसऱ्याचं कर्म आपण ओढून घेतलं त्याचा नाश होणारच आहे ना, त्याचा नाश नक्की ठरलेला आहे. तेव्हा अज्ञानपणानं काही करता कामा नये. कर्म केलं पाहिजे, तुला युद्ध करायलाच पाहिजे, पण ओढूत आणून करू नकोस. दुसऱ्याला काहीतरी आनंद मिळेल म्हणून नको, किंवा माझ्या शब्दासाठी माझ्या समाधानार्थ करू नकोस. तुला जर पटत असेल की मी क्षत्रिय आहे, मी एक शूर योद्धा आहे, मी एक धनुर्धर आहे, आणि योद्ध्याचं काम आहे युद्धभूमीमध्ये समोर किती ताकदवान आहे ते न पाहता त्याच्याशी युद्ध करणं. मी हरणार आहे म्हणून जर तू तलवार किंवा तुझा धनुष्य टाकून पाळणार असशील तर तुला पराक्रमी वीर कशाला म्हणायचं. अरे वीराला मरण जे आहे ते रणांगणामध्येच शोभतं. स्त्रीला मरण जे आहे तिच्या नवऱ्याच्या अगोदरच शोभतं. तसं योद्ध्याचं आहे की योद्धा जो आहे तो घरामध्ये आजारी पडून मेला त्याला मरण नाही. आम्हा साधू संतांचं मरण कशामध्ये चांगलं आहे माहिती आहे का, की आम्ही लोक प्रवचन करत असताना प्रवचन करता करता जर प्राणज्योत मालवली तर आमच्यासारखं भाग्यवान आम्हीच असणार. पण ते आजारी पडून हॉस्पिटलमध्ये जीव गेला, फार मोठं काही भूषण नव्हे, हे लक्षात घ्या. तसं अर्जुना, तू फार मोठा एक श्रेष्ठ धनुर्धारी आहे, तर तुला हे भूषण योग्य नाही होणार. म्हणून तुला मी सांगतोय म्हणून युद्ध करू नकोस. तुझ्या मनाला पटत असेल की मी क्षत्रिय आहे आणि समोर आलेला जो असतो तो आपला प्रतिस्पर्धी आहे, असं मनाला पटत असेल तर युद्ध कर. नाही तर ओढूत आणून माझं तत्त्वज्ञान आपल्या डोक्यावर घेशील आणि ते ओझ्याखाली दबला जाशील ना तू. ते मी सांगतोय म्हणून कशाला पाहिजे, तुला पटतंय का. तुला जर पटत नसेल आणि तुला वाटत असेल हा मामा आहे, हा आजोबा आहे, हा काका आहे, हा अमुक आहे, तमुक आहे, तर युद्ध नाही केलंस तरी चालेल.
कारण तुला मामाबरोबर युद्धच करायचं नाही, तुला शत्रूबरोबर युद्ध करायचं. आपण नेहमी भांडतो कुणाबरोबर? शत्रूबरोबर ना. शत्रूबरोबर तुला युद्ध करायचं आहे, नातेवाईकांबरोबर नाही. म्हणून बघा ह्या पुढे प्रसंग म्हणजे हे युद्ध सुरू ज्यावेळी होईल त्या असं तुम्हाला आढळेल. ह्या भगवान कृष्णांनी जे आत्ता सांगितलं तो प्रसंग पुढे आठवेल की हे कौरव पांडव युद्ध संपलं की एकमेकाच्या तंबूत जायचे. आता शत्रू नाही आहेत, युद्ध संपलेलं आहे, रणभूमीवरून आपण बाजूला झालेलो आहोत, आता आपण एकमेकाच्या नातेवाईक आहोत. त्यामुळे भीष्माकडे पण हे पांडव जायचे, कौरव पण कधी कधी एकमेकांकडे म्हणजे ह्यांच्याशी जायचे, संपर्क व्हायचा. पुढे प्रसंग आहे, कुंतीनं ज्या वेळेला सांगितलं दुर्योधनाला की तू नग्न होऊन ये, माझी जी दृष्टी आहे, गांधारीने सांगितलं मी जे इतके वर्षाची तपश्चर्या केलं, मी दृष्टी कपडा सोडतो, माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडतो आणि तुला पाहतो, मग तुझं शरीर इतकं वज्रासारखं होईल. त्यावेळेला भगवान कृष्णानेच त्याला बोध केलेला आहे दुर्योधनाला. काय वेडा आहेस का? आई असली म्हणून काय झालं, पण केवढा मोठा तू घोडा आणि आईसमोर. आणि म्हणून दुर्योधन त्या भागाला म्हणजे झाडाची पानं वगैरे बांधून जातो. आणि त्यामुळे परिणाम काय होतो, मांड्याचा तिथला जो भाग आहे वक्षस्थळ म्हणून आपण, तो भागाला काय होतं की तो तिची नजरच जात नाही, त्यामुळे तो भाग नरमच राहतो आणि बाकीचं शरीर त्याचं वज्रासारखं होतं. आणि मग ते वज्रासारखं जे शरीर असतं त्याच्यावर भीमाची गदा चालत नाही. मग भीम बरोबर जो मांसल भाग असतो त्याच्यावर गदा मारून त्याची मांडीचा म्हणजे मांडी तोडून टाकतो. तात्पर्य असं आपण मूळ विषयाकडे येऊया की मी सांगतोय म्हणून नको, तुला पटत असेल तर बघ, ठरव काय करायचं ते, युद्ध करायचं की नाही करायचं ते तू ठरव. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं, माझ्या भूमिकेतून मी तुला सांगितलं की तुझा आदर्श लोकांनी काय घ्यायचा. तू रणांगणातून पळून गेलास तर लोकांनी हाच आदर्श घ्यायचा. ते आता तुला पटत असलं तू युद्धाला तयार हो आणि हे बाकीचं डोक्यात सगळं काढून टाक, आणि जर पटत नसेल तुझं तू ठरव. अशा प्रकारचा बोध भगवान कृष्णाने आता अर्जुनाला केलेला आहे. आता अर्जुन त्याच्यावर काय परत प्रतिक्रिया देतात किंवा प्रतिक्रिया अर्जुनाची काय असेल ते आपण ऐकायचे पुढच्या रविवारी. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.